नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांची रॅली 29 ऑगस्ट रोजी निघणार आहे. 29 ऑगस्ट ही तारीख सर्व लोकांना माहित आहे, परंतु यामध्ये सुद्धा संभ्रम आहे. कोणी म्हणते 27 ऑगस्टला निघणार, कोणी म्हणते 26ला निघणार, कोणी म्हणते 28ला निघणार. मात्र विचार करायचा झालं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे, बोलताना जर आपण पाहिलं तर ते म्हणतायत 29 ऑगस्टला आपल्याला आझाद मैदानावर आंदोलन करायचे. 29 ऑगस्टला आपण आझाद मैदानावर असायला हवेत. मग नेमकं निघायचं कितीला, किंवा मनोज जरांगे पाटलांची जी काही रॅली निघणार आहे ती कितीला निघणार आहे? 27ला निघणार आहे, 26ला निघणार आहे का 28ला निघणार आहे? असा प्रश्न किंवा असा संभ्रम बऱ्याच मनामध्ये आहे. आणि दुसरा एक संभ्रम आहे, तो म्हणजे की मनोज जरांगे पाटील रॅली सोबत येणार नाहीत का? मनोज जरांगे पाटील अंतरवालीतच राहणार आहेत का? आणि सगळ्या गाड्या पुढे जाणार आहेत का? असा सुद्धा संभ्रम हा निर्माण झालेला आहे. तो संभ्रम नेमका काय आहे आणि मनोज जरांगे पाटील सोबत येणार आहेत का, हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, मनोज जरांगे पाटलांची रॅली. मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये जायच्या तयारीनं आज अवघा महाराष्ट्रामधील मराठा समाज हा एकवटला गेलेला आहे. गावोगावी बैठकी होत आहेत, ज्या बैठकीला चावडी बैठक अशी सुद्धा आता लोकांनी नावं दिलेली आहेत, किंवा मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं नावं दिलेली. आणि या चावडी बैठकीमध्ये सगळी तयारीची चर्चा सुरू आहे. नेमकं जायचं किती तारखेला, काय करायचं, तिथं जाऊन किती दिवस तिथं राहायचं, सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी इथून ते सगळे बैठक घेऊन निघणार आहेत. मात्र यामध्ये आता ज्यांच्या गावामध्ये बैठका झालेल्या नाहीत, किंवा ज्यांच्या गावामध्ये ज्यांना कुठेही माहिती नाही, फक्त 29 ऑगस्ट अशा प्रकारची तारीख ज्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराठी येथून निघणार आहे. आणि आता 2 दिवसापूर्वी लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील, यांनी काय सांगितलं तर मनोज जरांगे पाटील हे जाणारच नाहीत, अंतरवालीतच पडून बसणार आहेत आणि सगळ्या गाड्या पुढे लावतील आणि पाठीमागून हे जाणारच नाही, अशा प्रकारचं हाकेकडून किंवा जे काही नवनाथ वाघमारे असतील, त्यांचे ओबीसीचे जे काही स्वतःला म्हणून घेणारे नेते असतील, हे सगळ्या गोष्टीकडून ते असं म्हणतायत की जाणारच नाही. म्हणजे लोकांना एक प्रकारे संभ्रमित करण्याचं काम यांच्याकडून चालू आहे. आणि कुठंतरी मराठा समाज जो कितीतरी काळानंतर एकवटलेला समाज असं बोलला जातोय, आणि तो समाज आता कुठंतरी विखुरायचा, डबल पुन्हा एकदा हा तो संघर्ष. कारण आपण जर पाहिलं, मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे एवढी मोठी क्रांती झालेली आहे. आपण कालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मनोज जरांगे पाटलांसोबतचा. एका मुलाचा पत्रकाराने एका प्रश्न विचारला की तुमच्या आंदोलनाचा आज टाकटो काय फायदा झालेला आहे का? त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी एका पाठीमागे त्यांचा एक मुलगा होता, जो की त्यांना भेटायला आलेला होता, आणि त्याचा नंबर हा MBBS साठी लागलेला होता. त्याच्याच ठिकाणी, त्याच जिथं राहतो त्याच ठिकाणी लागलेला होता. आणि त्या मुलाला बोलवलं आणि म्हटली, ह्याला विचारा क्रांती काय झालेली किंवा फायदा काय झालेला माझ्या आंदोलनाचा. तर त्या मुलाला कुणबीमध्ये प्रमाणपत्र मिळून, MBBS सर्टिफिकेट मिळून MBBS ला नंबर लागला होता, आणि तो आभार मानण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटलांकडे आलेला होता. आणि कुठंतरी आता या सगळी क्रांती घडवून आणायची असेल, किंवा या सगळं पुन्हा जर संघर्ष पासून वाचायचा असेल, तर जरांगे पाटलांना साथ देणं गरजेचं आहे, हे मराठा समाजाला चुकून कळलेलं आहे. आणि आता या जे काही अफवा बाहेर येत आहेत, त्यामध्ये मनोज जरांगे पाटील जाणारच नाहीत, किंवा 26-27 तारीख, नेमकी कोणती तारीख आहे, तर 27 तारखेला निघणार आहेत, अशा प्रकारची माहिती आहे आणि ठोस माहिती आहे. मग 27 तारखेला जर निघाले समजा, तर ते 29 तारखेपासून मुंबईमध्ये जाण्याची शक्यता आहे, आणि तिथून पुढे त्यांचे आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये काही लोक सांगतायत सुद्धा की तुम्ही रिसॉर्ट बुक करा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. परंतु जे करायचं आहे ते आधीच ठरवलेलं आहे, आणि जे नाही करायचं आहे ते सुद्धा ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी याच्यामध्ये सांगण्याची गरज नाही आहे की नेमकं मनोज जरांगे पाटलांनी तिथे जाऊन काय करायचं आहे, किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये पुढं काय आणायचं आहे. जरी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत, त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुम्ही जा, तुम्ही तिथं हे करा, तुम्ही रिसॉर्ट बुक करा, तुम्ही 50 लॉज बुक करा आणि तिथं राहा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जेवायला वेगवेगळ्या ठिकाणी ठेले लावावे लागतील, किंवा टँकर पाण्याचे लावावे लागतील, असं सुद्धा बोलण्यात आलेलं आहे. म्हणजे किती धक्कादायक बाब आहे. एखादा समाज, एखादा
माणूस जर या सगळ्यांसाठी झटतोय आणि त्याला जर अशा प्रकारच्या ट्रोलिंग होत असेल किंवा सपोर्ट अशा प्रकारचा जर भेटत नसेल तर त्या माणसाने करायचं काय हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.